नमस्कार, माझं नाव मोहन आहे. मी एक दारुड आहे. या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्समध्ये येतो म्हणून मी आजही सकाळपासून काही दारू प्यायलेलं नाहीये. आणि मुख्य काय झालं माहितीये, नुसती दारू प्यायलो नाही असं नाहीये माझं. तर इथं येऊन एक एक दिवसाच्या हिशोबाने लक्ष देऊन सातत्याने अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंग्स करत गेलो. त्यामुळे माझं जीवन हळूहळू 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 सुसह्य होत गेलं. त्याचं मेन कारण म्हणजे प्रेयर, प्रार्थना. काय झालं, मी नवीन AA मध्ये आलो त्या दिवशी तर मी पिऊनच आलो होतो. तेव्हा हे काय चाललंय हे फक्त मला ऐकू येत होतं. मला त्याचा अर्थ किंवा हे काही कळत नव्हतं. एवढं मात्र लक्षात येत होतं की हे काहीतरी दारू थांबवण्याबद्दल बोलतायत आणि ह्यांच्यातलं कोणीही दारू प्यायलेलं नाहीये. मी फक्त प्यायलेलो होतो. आणि मीटिंगची सुरुवातच मुळे या लोकांनी ना, म्हणजे त्या दिवसापासून आजपर्यंत मी बघतोय, मला प्रार्थनेला मदत करा असा शब्द वापरतात आणि अगोदर प्रार्थना म्हणतात. देवाची परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे. आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे. आता तसं म्हणलं तर ही फक्त काय म्हणायचं, 3 वाक्यांची प्रार्थना आहे. तर मी आपलं पुढे सवयीने या प्रार्थना म्हणायला लागलो. पुढे जशी AA मधली माझी इन्व्हॉल्वमेंट वाढायला लागली तोपर्यंत माझी प्रार्थना पाठही झाली होती. आणि मी रेग्युलर सगळ्यांच्या समोर उभं राहून प्रियांबल वाचायला लागलो होतो. प्रार्थना घेणे व प्रियांबल वाचणे हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झाला होता. त्याच्यानंतर माझी पुढे दारू थांबली. पण ना, माझ्या आयुष्यामध्ये फार अडचणी होत्या, अनेक अडचणी होत्या, अनेक म्हणजे अनेक अडचणी. आणि मला ह्या इथं येऊन यांच्यात वावरल्यावर दारू थांबल्यामुळे ह्या मित्रांचा व त्यांच्या वागण्याचा मला आधार वाटायला लागला होता. त्यामुळे मी यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला लागलो होतो. आणि मला काहीही झालं, कुठलाही प्रॉब्लेम आला, काही झालं तरी मी यांच्यातल्या कोणालाही काही विचारलं ना की ते मला 2च उत्तर द्यायचे. पहिलं उत्तर म्हणजे येत राहा, तुझे प्रॉब्लेम आहेत ना, समजलं मला, तू काय बोलतोयस ते समजलं. ह्या एका वाक्याने मला आधार मिळायचा. मित्रांनो, मला समजलं तू काय बोलतोयस ते, असं तो सांगायचा. आणि दुसरं मला सांगायचा, तू येत राहा. तर एकदा मी एकाला चिडून विचारलं की यार, तुम्ही सगळेजण सारखं आपलं येत राहा म्हणता काय, असं त्या येत राहत काय. तर तो म्हणला, येत राहिल्यानंतर तू प्रार्थना म्हणत राहशील. मग काय झालं, त्यांनी काय होणार आहे, त्यांनीच सगळं होणार आहे म्हणला. ती प्रार्थना जितक्या जास्त वेळा तू स्वतः म्हणशील तितक्या जास्त वेळा ती प्रार्थना तुझ्या मेंदूमध्ये झिरपत जाईल आणि तुझे विचार बदलतील. असं कुठं असते बाई म्हटलं, असे विचार कधी बदलतात ते प्रार्थना करून. तर तो म्हटला, तू कुठल्या मंदिरात जातो का, देवळात जातो का. तो म्हटलं, हो जातो मी. म्हटला, कशासाठी जातो. तर देवळात माझा नियम आहे म्हणून मी जातो म्हटलं. त्यांनी, देवाला बरं वाटतं का म्हटला तू गेल्याने. तो म्हटलं, माहित नाही मला देवाला बरं वाटत, कारण ते काय पाषाणाची मूर्ती असते, त्याला काय बरं वाटायचे. हाच फरक आहे म्हटला. फरक हाच आहे की तुझ्या दृष्टीने आता ती पाषाणाची मूर्ती आहे. जस जसं तू काळ होत जाईल
तस तू बदलत जाशील. म्हटलं म्हणजे काय? म्हणला एक काम कर, तू ज्या कुठल्या मंदिरात जातो ना त्या मंदिरात रोज ठराविक वेळी जायला सुरुवात कर आणि त्या हायर पॉवरशी बोलायला सुरुवात कर. काय बोलायचंय त्या हायर पॉवरशी तिथं जाऊन? तर काही नाही. आणि मी कशासाठी जायचो मंदिरात? तर मला काहीतरी पाहिजे असायचं म्हणून मी जायचो. ते म्हणले तसं नसतं ते. आता तुला देवानी मार्ग दाखवून दिलेला आहे, त्या मार्गाने तू चालत राहा म्हणजे परमेश्वर तुला सगळं दिलंच याच्या पुढे. परंतु मग वेळेत का जायचं? तर त्याला सांगायचं उद्या मी ह्याच वेळेला तुला भेटायला येतो आणि त्याच्या नजरेत नजर घालून तू बोल त्याच्याशी. आहे म्हटलं नजरेत नजर म्हणजे ती तर मूर्ती दगडाची आहे आणि त्याला काय नजरेत नजर घालायचे? तू बोल तरी एकदा. पण मला काय झालं होतं माहितीये, माझी या ए मध्ये आल्यावर ना दारू थांबली होती, त्यामुळे माझा विश्वास बसला होता या ए वाल्यांवर. आणि त्यांच्यातल्या कोणी काही सांगितलं ना की ते मी करून बघायचो आणि त्याप्रमाणे मी ते करायला सुरुवात केली. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही मला रिटर्न्स मिळाले, पण काही काळानंतर मला असं जाणवलं की ज्या मंदिरामध्ये मी जातो तो देव माझी वाट बघत असतो. आता तुम्ही लोक काही जण हसाल या विषयावरती, असं कुठं दगडी मूर्ती काय, वाट बघती काय? तर हे सगळं जे आहे की नाही हे आपल्या मनाचे खेळ असतात मित्रांनो. आणि पुढे काय होतं, आपण संगतीप्रमाणे बदलणारी माणसं आहोत. आपण जसे त्या देवाशी एकरूप होत जातो, त्या संगतीमुळे एकरूप होत जातो. ठराविक वेळेला जाणं, ठराविक वेळेला त्याच्याशी बोलणं, मला काय होतंय हे परमेश्वराला सांगणं, एक प्रकारची त्याच्यावरची डिपेंडन्सी पण वाढते आपली. आणि डिपेंडन्सी नुसती वाढत नाही तर आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. तसं या प्रार्थनेबद्दल बोलताना मला काय झालं माहितीये, मला हळूहळू हळूहळू जीवनात येणाऱ्या सगळ्याच गोष्टींची उत्तरं मिळायला सुरुवात झाली. पण त्यासाठी मला पेशन्स ठेवावे लागले. एका रात्रीत जसं मी दारोडा झालो नाही तसं मला एका रात्रीत एका दिवसात सगळ्या गोष्टींची उकल होणार नाही. मग काय झालं तर या लोकांनी मला सांगितलं तू सकाळी झोपेतनं उठल्यावर प्रार्थना म्हणायला लाग. म्हटलं त्यांनी काय होणार आहे? अरे म्हण तरी. आणि रात्री झोपताना से थँक्स टू गॉड आणि परत प्रार्थना म्हण, मी जी परिस्थिती बदलू शकत नाही. तीच 3 वाक्य परत बोलायची. सकाळी उठून परत तीच बोलायची. संध्याकाळी 7:30 ते 9 एच्या मीटिंगला गेल्यावर परत तीच 3 वाक्य बोलायची. अरे म्हणलं इतके वेळा काय आहे त्याचं, तू म्हण तुला काय करायचंय म्हणला. आणि मी खरोखर तसं करायला सुरुवात केली आणि माझं जीवन बदलायला लागलं. आता माझं जीवन बदलायला लागलं म्हणजे काय झालं तर एक तर मी संगत बदललेली होती, त्यामुळे म्हणजे मी पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग न चुकवता सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना एच्या मीटिंग करत राहिलो, त्यामुळे माझी दारू थांबली. पण नुसती दारू थांबणं हे काही माझ्या जीवनाचं सार्थक नाहीये, ते माझ्या जीवनाचं साध्य आहे असं मला त्या मीटिंगमध्येच ऐकायला मिळालं. आणि त्यामुळे आता तो जो दारूचा अडसर माझ्या आयुष्यातला दूर झालेला आहे. काय व्हायचं, पूर्वी लोक आपलं मला म्हणायचे तेवढी एक दारू सोडली ना तर हा अगदी सोनं आहे हो. परंतु मी तसं नाही आहे. मला हळूहळू कळायला लागलो दारू थांबल्यानंतर सुद्धा, कारण माझं वाईट वागणं सगळं चालूच होतं. माझं भीती हा प्रकार माझा फार होता. मला भीती वाटायची पुढे कसं होईल. तर ते म्हणले प्रार्थना म्हण. नाही आता माझ्या मुलाचं शिक्षण संपलंय, पुढे कसं होईल, प्रार्थना म्हण. काय झालंय आता दारू वगैरे मी पीत नाहीये,
पण माझं माझ्या बायकोचं भांडण होण्याची फ्रिक्वेन्सी अजूनही कमी झालेली नाहीये. म्हणले प्रार्थना म्हण. अरे काय झालं की येत राहा म्हणतात आणि प्रार्थना म्हण म्हणतात. ती प्रार्थना मी म्हटल्याने काय माझी बायको सुधारणार आहे का, असे विचार माझ्या मनात खरोखरच असायचे. पण यांचं ऐकायची सवय मी माझ्या मनाला लावून घेतलेली असल्यामुळे मी प्रार्थना म्हणण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली आणि खरोखरच त्या प्रार्थनेचा अर्थ माझ्या दारू पिऊन पिऊन मद्दड झालेल्या डोक्यामध्ये झिरपायला लागला. माझ्या मेंदूत त्याचा अर्थ उतरायला लागला आणि वेळोवेळी कोणत्याही प्रसंग आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी मला ती प्रार्थना मदत करायला लागली. आता प्रार्थना मदत करते म्हणजे काय होतं रे, मी तुम्हाला सांगू. आपण जर का रुटीन कोर्समध्ये जर ठराविक प्रार्थना करत असू ना, म्हणजे ठराविक म्हणण्याची ही प्रार्थनाच मेनली, तर पटकन माझ्या मेंदूमध्ये आपोआप कोणत्याही परिस्थितीत असताना बल्ब लागतो आणि माझ्या लक्षात येतं की कोणती परिस्थिती मी बदलू शकणार आहे आणि कोणती परिस्थिती मी बदलू शकणार नाही. बघा, साधं ट्रॅफिक पोलिसनी जरी अडवलं ना, आता ट्रॅफिक पोलिसनी अडवलं म्हटल्यानंतर तिथं उभं राहून काय प्रार्थना म्हणायची आहे का? प्रार्थना म्हण म्हणजे अरे प्रार्थना आठव, कोणती परिस्थिती मी बदलू शकतो. पोलिसनी पकडलंय, ही प्रार्थनेच्या म्हणजे पकडलंय, आता याच्यात काय करायला पाहिजे. पकडलंय तर पकडलंय, तो लायसन्स दाखव म्हणतोय, तो दाखवायचा. लायसन्स एक्सपायर झालाय. क्षणात विचार येतो, आयला खरंच की रे एक्सपायर झालाय आपला लायसन्स. काढण्याची जबाबदारी कोणाची होती, रिन्यू करण्याची जबाबदारी कोणाची होती. जर रिन्यू झालं म्हणजे एक्सपायर झाला नसेल लायसन्स तर तो लायसन्स बघतो आणि जा म्हणतो. मग बरं वाटतं, याला बरं झालं आपण लायसन्स खिशात ठेवलं ते, आणि अजून लायसन्स एक्सपायर व्हायचं नाही राहील, म्हणजे अजून एक्सपायर झालेला नाहीये. घरी गेल्यावर मी पहिल्यांदा काय केलं माहितीये, त्या लायसन्सची एक्सपायरी डेट बघितली आणि माझ्या मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये 1 महिना अगोदर डेट ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायरी अमुक अमुक असं लिहून ठेवलं आणि ते कॉपी पेस्ट केलं पुढचे 29 दिवस. म्हणजे माझा प्रॉब्लेम असा आहे की मला एकदा एक गोष्ट सांगून समजत नाही, मला रोज कोणतरी चिमटा काढणारं लागतं. आता वयाच्या 45व्या वर्षी 47व्या वर्षी माझ्यासाठी रोज कोण वेळ काढणार आहे चिमटा काढायला. म्हणजे मी स्वतःलाच आन्सरेबल असलो पाहिजे की नाही. हो, मी स्वतःलाच आन्सरेबल असलो पाहिजे. मग त्याला उपाय काय करायचा, तर आय शुड बी आन्सरेबल टू माय सेल्फ बाय ऍक्शन. मी ते रिमाइंडर लावून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. आणि त्यानंतर जेव्हा लायसन्स एक्सपायर झालं तेव्हा 1 महिना रोज सकाळी उठून ती कटकट मला सहन करायला लागलो मी. परंतु फार काळ ती कटकट सहन न केल्यामुळे मी महिना पूर्ण व्हायच्या आतच लायसन्स रिन्यू करून आलो आणि मग पुढची 5 वर्ष मी निश्चिंतपणे स्कूटर चालवायला लागलो. मला माहितीये मी प्रार्थनेबद्दल बोलतो आहे. मला प्रार्थनेने काय केलं, कोणती परिस्थिती मी बदलू शकतोय याच्यावरती लक्ष दिलं. माझं लायसन्स एक्सपायर व्हायच्या अगोदर मी ते रिन्यू केलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. हे मला प्रार्थनेने सांगितलं, मला आधी सावध केलं.
हे अगदीच सोप्यातलं सोपं एक्झाम्पल सांगितलं मित्रांनो मी तुम्हाला. विषय असा चाललाय, माझी दारू पिण्यामुळे निगेटिव्ह वृत्ती झालेली असल्यामुळे मी जरा कुठली काही घटना घडली ना की सगळ्यात अगोदर मी घाबरून जातो. घाबरून म्हणजे मी गडबडून जातो आणि मग मला कशाचा तरी आधार लागतो. आणि दरवेळेला मला अहम असल्यामुळे मी आधार कोणाकडे मागणारच नाही ना, कारण मी सर्वज्ञानी आहे असं मला वाटत असतं. तू आहे ना बेटे सर्वज्ञानी? हो आहे. मग विचार कर या पद्धतीने कोणती परिस्थिती बदलू शकतो. आणि इथं मला आयुष्यामध्ये गेली 25 वर्षांहून अधिक काळ ही प्रार्थना फार उपयोगी पडलेली आहे. कुठल्याही गोष्टीकडे तिराईताच्या दृष्टिकोनातनं बघताना ही प्रार्थना मला फार उपयोगी पडते. कोणती गोष्ट मी बदलू शकतो, कोणती गोष्ट नाही बदलू शकत. खूप वेळा असं होतं की काय राव मी नाही त्याला नाही बदलू शकत. मग एखाद्या नवीन मेंबरचं माझ्या बरोबर वागणं असो किंवा काही असो, मग त्याच्यावर उपाय काय आहे, तर उपाय काय आहे हे माझी बुद्धी बरं का. पण मला अगोदर मी गडबडून जे जातो ना, ते गडबडून गेलेलो असतानाच्या माझ्या मानसिकतेवरचा उपाय म्हणजे ही प्रार्थना आहे. तुम्हाला सांगतो, मला आपोआप हे कळायला लागतं की कोणती गोष्ट मी बदलू शकतो. परिस्थितीचं नाही बदलू शकत. म्हणजेच बदल काय करायचा आहे तर मला माझ्यात करायचंय. मला येणी काय सांगितलंय, तुझ्या पायाला काटे बोचत असतील तर सबंध रस्त्यावरचे काटे झाडून काढण्यापेक्षा तू साध्या तुझ्या स्लीपर घालून चालायला लागला ना की तुझ्या पायाला काटे बोचणार नाहीत. नाही पण इतरांच्या पायाला बोचतील ना, त्यांचं ते बघतील. तू जगाची ओझं घेऊन वागू नको. मला हे फार होतं बरं का. याच्या मागं जा, त्याच्या मागं लाग, ह्याला उपयोगी पड, त्याला उपयोगी पड, त्याची काळजी घे, याची काळजी घे. अरे हो, तुझं आता उर्वरित आयुष्य आहे ना हे स्वतःची काळजी घेण्यासाठी उरलेलं आहे. अदरवाईज तू अजून काही काळ थांबला नसताना बेट्या तर तू देवाकडे गेला असता आणि मग तुझी काळजी तुलाही घेता आली नसती आणि घरच्यांनाही घेता आली नसती. आता कित्येक वेळेला आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या घरामध्ये उगीच काहीतरी वाद होतात बरं का. काहीतरी वाद होतात आणि तिथं माझ्या मनाची म्हणजे माझ्या घरामधली शांतता मेंटेन करण्यासाठी किंवा परत ढवळून निघू नये यासाठी हजारो लाखो वेळा मला ही प्रार्थनाने मदत केलेली आहे. मला लगेच लक्षात येतं. अर्थात ही प्रॅक्टिसने येणारी गोष्ट आहे. कोणती परिस्थिती बदलू शकतो? बायकोला बदलू शकतो का? नाही. मुलाला बदलू शकतो का? नाही. आई वडिलांना बदलू शकतो का? नाही. मग आपल्याला काय करायचंय? नाही आता मी तिथं थांबणारच नाही, आता मी निघून जाईन. हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. स्वतःत बदल करायचा आहे. म्हणजे काय करायचंय तर ते बोलत असताना मध्ये आपण तोंड उघडायचं नाही. आपल्याला कितीही त्रास झाला तरी हे सोब्रायटीचे चटके आहेत असं मनातल्या मनात म्हणायचं आणि शांत राहायचं. समोरचा माणूस कितीही बोलला तरी आपल्या शरीराला भोकं पडत नाहीत, कारण इतकी वर्ष त्यांनी सांगून सुद्धा आपण त्यांचं न ऐकल्यामुळे आज हे सगळं ऐकायची वेळ आपल्यावर आलेली आहे. कारण तेव्हा आपण त्यांना बोलू दिलेलं नाही. हे सगळं कुठं ऐकलं रे तू? तर हे सगळं
मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला पहिल्या बाकावर बसून शेअरिंग करणाऱ्याच्या नजरेत नजर घालून ऐकलेली गोष्ट आहे. पुढं काय झालं तर पुढे माझ्या लक्षात आलं त्या कुकरच्या शिट्ट्या जशा 2, 4, 5 वाजतात आणि नंतर आपोआप बंद होतात, तसं घरच्यांची कटकट जी वाटायची ना मला, ती कटकट वाटेनाशी झाली. कारण मला समजलं मला घरच्यांच्यात राहायचंय, मी घरच्यांना बदलू शकत नाही, मला माझी सहनशक्ती वाढवली पाहिजे. हो, पण म्हणजे त्याला काय सीमा आहे की नाही, किती सहनशक्ती वाढवायची? अरे म्हणले तू म्हणूनच प्रार्थना कर, म्हणजे तुला कळेल किती वाढवायची ते. समाजात वागतानाही तसंच, घरात वागताना तसंच, पैसे मिळवताना तसंच. दर वेळेला मी कितीही पैसे मिळवले ना तरी माझ्याकडचे पैसे संपून जायचे आणि मग मी म्हणायचो रा एवढे पैसे मिळवतो मी, एवढे कष्ट करतो, तरी मला यश का येत नाही? माझं पैसे मिळवण्याचं टार्गेट का पूर्ण बरोबर होत नाही? ते म्हणले तू प्रार्थना म्हण. अरे काय बोलतोय अडे तू, प्रार्थना म्हणून कुठं काय पैसे मिळतात? आणि मी म्हटली ना राव एकदा प्रार्थना अशीच, म्हटलं देवा मला सांग रे एकदा, पैसे मिळवण्याच्या बाबतीत मी कसा वागू म्हणजे मी श्रीमंत होईल? आता ते देवाने ऐकलं की नाही, त्यांनी डोळे मिचकवले की नाही, समोर बस मी तुला सांगतो असं म्हणलं की नाही, यातलं काही झालं नाही. पण त्या दिवशी मी एच्या मीटिंगला गेल्यावर मला एक वाक्य ऐकायला मिळालं. ते वाक्य म्हणजे आपल्याला जर श्रीमंत व्हायचं असेल खऱ्या अर्थाने, म्हणजे पैशाची आर्थिक परिस्थिती बदलायला पाहिजे असेल, तर ह्याच्या पुढे 1 रुपया जरी खर्च करायचा असला ना तरी आता आपल्याला मागणी आणि म्हणजे वेदर इट इज माय वॉन्ट ऑर इट इज माय नीड, ती माझी गरज आहे का मागणी आहे, ह्या विषयावर क्षणात विचार करायचा आणि मगच तो रुपया म्हणा, 5 रुपये म्हणा, 5,000 रुपये म्हणा, 5 लाख रुपये म्हणा, ते पैसे खर्च करताना माझ्या मनात पहिला हा विचार आला पाहिजे, वेदर इट इज माय वॉन्ट ऑर इट इज माय नीड. आणि माझ्या लक्षात आलं की अरे 100 पैकी 98 वेळा ती माझी गरज नसते, ती माझ्या मनाची मागणी असते. आणि जर मागणी असेल तर मग थोडा थांबा, आत्ता नको खर्च करू तू. ही सवय आपोआप मला लागली. कशामुळे लागली? त्या दिवशी हे शेअरिंग ऐकलं म्हणून. याचा अर्थ दररोज असं काहीतरी नवीन चांगलं ऐकायला मिळतं असं नाहीये. परंतु त्यासाठी मी तिथं जी अक्कल वाटायला तो परमेश्वर असतो ना, तेव्हा मी माझी झोळी घेऊन तिथे हजर असलो पाहिजे. म्हणजे ती त्या परमेश्वराने वाटलेली अक्कल, हे मेंबर्सच्या तोंडातनं बाहेर पडलेले शब्द, ही माझ्यासाठी नवीन काहीतरी अक्कल असते. आता प्रॉब्लेम असा असतो की तिथं जाऊन काय मिळणार आहे, ते काय वेगळं वळणार आहे, असं एक कुठेतरी माझ्या मनात असतं. तर मी दारुडा आहे, अल्कोहोलिक आहे म्हणजे काय आहे, तर मला सगळं कळतंय असं मला पहिल्यापासून वाटायचं बरं का. पण ह्या प्रार्थनेने काय केलं, या प्रार्थनेने माझ्या अंगामध्ये नम्रता आणली. मित्रांनो, नम्रता कशी आली माझ्या इथं मनामध्ये, तर मी करुणा भाकायला लागलो परमेश्वराची, मी मदत मागायला लागलो, देवा ही परिस्थिती मी बदलू शकत नाही,
मी माझी हातबलता व्यक्त करायला लागलो. नाही ना, पण मी बदलू शकतो ना. मग जा आणि बदल, आपट तिथं डोकं. आता मी जर का जिथं दरवाजा नाहीये खोलीतनं बाहेर जाण्याचा, तिथं जाऊन दरवाजा उघडत बसलो तर त्या भिंती सुद्धा काही काळानंतर मला हसतात. अरे गधाड्या, तिकडं दरवाजा आहे, इथं कुठं थापटतो तू, असं भिंती सुद्धा म्हणतात मला. म्हणजे मला साधं माझ्या अडचणीतनं बाहेर पडायचा मार्ग सापडत नसतो. त्याचं खरं कारण मला हेच कळत नाही की कोणती परिस्थिती मी बदलू शकतो आणि कोणती बदलू शकत नाही. या प्रेयरमुळे काय होतं, माझ्या विचारांना करेक्ट डायरेक्शन मिळते. आणि ती डायरेक्शन मिळाली ना की मग पुढे मी अल्कोहोलिक म्हणजे काय आहे, मी वर्कोलिक आहे. मी वर्कोलिक म्हणजे काय आहे, मला एकदा दिशा सापडली ना की मी झपाट्याने कामाला लागतो. मग ते माझे रिलेशन सुधारण्याच्या बाबतीत असू देत, पैसे मिळवण्याच्या बाबतीत असू देत, समाजामधल्या मित्रांच्यात जाण्याच्या आणि तिथे शाबासकी मिळवण्याच्या बाबतीत असू देत, कुठल्याही बाबतीमध्ये आपल्यासारखा माणूस 120% गॅरंटेड यशच मिळवू शकतो. परंतु आपल्याला दिशा मिळत नसते आयुष्यामध्ये. जसं दारू थांबवण्यासाठी अनेक मांत्रिक झाले या तांत्रिक झाले, देवळं झाली, उपास तापास झाले, सगळं 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 झाले, गंडा दोरे झाले, उलट्या पिसाचं कोंबडं, 3 दारी लिंबू, सगळं झालं हो. गोड्याचा घाम झाला, माझी काय दारू थांबत नव्हती. शेवट कशात झाला त्याचा, संगत बदलल्यामुळे माझी दारू थांबली. म्हणजे आता हे आत्ता जे मी काय काय केलं त्याच्यामध्ये संगतीचा काही उल्लेख होता का, नव्हता. म्हणजेच मला दिशा सापडत नव्हती. तसं मला माझं जीवन कालच्यापेक्षा आज चांगलं घालवायचं असेल तर मी करेक्ट दिशेने मार्गक्रमणा केली पाहिजे. आणि करेक्ट दिशा मिळण्यासाठी मला अगोदर हे कळलं पाहिजे की कोणती परिस्थिती मी बदलू शकतो आणि कोणती मी बदलू शकत नाही. देव मदतीला आला, देव मदतीला आला, देव मदतीला आला. आता कुठे तो देव, माझा एक देव नावाचा मित्र आहे बरं का, तो सुद्धा काय सारखा मदतीला येत नाही बरं का. एकदा त्याला बोलवलं तर तो म्हणला आलोच मी. पण आमच्यातलाच होता, आलोच वाला होता. त्यामुळे माझा तिथं पुतळा झाला आणि काय मदतीला नाही आला. मग मी काय केलं, पुढच्या वेळी त्या देवाला विचारायचंच नाही, मग नवीन देव बघू. म्हणजे आयुष्यामध्ये माझं जे चाललं होतं तेच परत सुरू झालं माझं. हा देव नाही उपयोगी पडला तर तो देव. शेवटी काय झालं, मी देव ही एक पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एक पर्टिक्युलर मूर्ती नसून देव, हायर पॉवर, गॉड ही एक कन्सेप्ट आहे हे मला कळलं. आणि मी त्याला म्हटलं की मला तुम्हीच सांगा आता की मी माझ्यात काय बदल करू. अब आ गया ना ऊन पहाड के नीचे. तर त्या देवाने मला सांगितलं तू रोज मीटिंग करत जा, म्हणजे तुला व्यसनमुक्त लोकांच्यात राहून तुझं व्यसन मागे पडेल. व्यसन जसं मागे पडेल तसं तू सातत्य ठेवलंस प्रार्थनेमध्ये तर तुझी मानसिकता बदलत जाईल. मानसिकता बदलत गेली की कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला व्यवस्थित विचार करता येईल. बेसिक काय आहे, मला नको तिथं जाऊन डोकं आपटायची सवय असते. जरूर नाही ही म्हणून तर म्हणतात ना, ही प्रार्थना म्हणत राहिलं ना की परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते. परमेश्वराशी माझा देवावर विश्वास कधी बसणार, जेव्हा देव माझ्यासाठी काहीतरी करणार. तर तू भीक मागितली का देवाकडे जाऊन अगोदर काहीतरी मला काय पाहिजे, तुला कळतच नाहीये तुला काय पाहिजे ते. सुरुवातीला आला तेव्हा माझी दारू सुटू दे,
पुढं काय माझी बायको भांडणं बंद होऊ दे, त्याच्या पुढं काय पैसे मिळू दे, त्याच्या पुढं काय गाडी येऊ दे, मग काय ते मोटरसायकल जुनी झाली ती बदलू दे. म्हणजे माझ्या आनंदाच्या संकल्पना या सगळ्या इतर गोष्टींवरती अवलंबून असायच्या. व्हेअरएज या प्रार्थनेने मला काय सांगितलं, तू तुझ्यात बदल कर, तुझ्या विचारांमध्ये बदल कर. आणि ते जसं मी करत गेलो तसं आजच्या तारखेला 25 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो, मी अतिशय समाधानी जीवन जगतो आहे. आज माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं दूषित वातावरण खरोखरच नाहीये. का नाहीये? माझ्या वागण्यात आणि बोलण्यात मी बदल केलेला असल्यामुळे. ऍक्च्युली आपल्या घरचे खरं सांगायचं ना तर ती चांगलीच माणसं असतात. त्यांनी इतकी वर्ष आपल्याला सांभाळून घेतलेलं असतं, ते आपल्यावर प्रेम करत असतात, पण आपणच माजुरडे होतो. त्यामुळे त्यांच्या मनावरती आपण अनेक प्रकारचे ओरखाडे काढले आहेत. आता असं आहे ना, ज्याप्रमाणे आपण जगाला देऊ त्याप्रमाणे जग आपल्याला देणार आहे. त्यामुळे काही काळ सहन करायला लागणार, पण पुढे जीवन चांगलं होतं मित्रांनो. पुढे मी 4 पैसे मिळवले. मध्येच ऐकायला मिळालं मला, पैसे मिळवणं हा तुझा प्रॉब्लेमच नाहीये बेट्या, पैसे साठवणं हा तुझा प्रॉब्लेम आहे. मग जाणीवपूर्वक प्रयत्न केले मी आणि पैसे जमवायला लागलो. आज मी काही हजार कोटी रुपयाचा मालक आहे का? अजिबात नाहीये. मला हे समजलंय की पैसे असणं आणि मानसिक शांतता असणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुठे ऐकलं रे हे तू? प्रेयरनी मला शिकवलं, मला प्रार्थनेने सांगितलं. किती पैसे असले म्हणजे तू आनंदी होणार आहेस, हे माझं मला बघायला शिकवलं मित्रांनो. आणि मग एका ठराविक लेवल नंतर मला माझ्या स्पॉन्सरनी सांगितल्याप्रमाणे माझी पैसे कमवत राहण्याची हव्यास जो होता ना माझा पैसे मिळण्याचा, तो आपोआप बंद झाला आणि मी आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला लागलो. आणि जो माणूस समाधानी असतो ना तो आनंदी असतोच. आनंद आणि समाधान या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत मित्रांनो. परत कधीतरी बोलू त्या विषयावर. आज मला बोलायला सांगितलं. धन्यवाद.